माजलगाव यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहे आणि त्यांच्या विरोधात कोण लढलंय पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। माजलगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहन जगताप हे संभाव्य आमदार आहेत। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्यावर मात केलेली आहे। खरं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत माजलगावमध्ये होती आणि आपण बघतोय की शरद पवारांच्या मोहन जगताप यांनी जोर लावला होता, मोठा प्रचार केला होता आणि कुठेतरी त्यांना त्याचं फळ मिळालेलं आहे। संभाव्य उमेदवार म्हणून मोहन जगतापांच्या नावाला पसंती दिलेली आहे। नक्कीच, आणि याची कारण नक्की काय आहे? दोन्ही राष्ट्रवादींमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पारडं जड काय आहेत? कारण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडनं। बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघाची देखील चर्चा होती। या ठिकाणी माजलगाव मतदारसंघावरती सोळंके कुटुंबियांचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणी पंचरंगी लढत पाहायला मिळाली आहे। दोन या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि 3 अपक्ष उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये होते। मात्र जी थेट लढत आहे या ठिकाणी ती जर आपण विचार केला तर या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत प्रकाश सोळंके, महाविकास आघाडीचे मोहन जगताप आणि अपक्ष तथा शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार रमेश आडसकर यांच्यामध्ये लढत झाल्याचं पाहायला मिळालंय। जे मतांचं ध्रुवीकरण आहे ते महायुतीमध्ये झालेलं आहे, कारण की महायुतीतील जे नेते आहेत बाबरी मुंडे असतील किंवा माधव निर्मळ असतील हे एक प्रकारे महायुतीतच होते आणि ते त्या ठिकाणी अपक्ष निवडणुकीत रिंगणात होते। त्यामुळे या मतांचं विभाजन झालं आणि याचा फायदा नक्कीच मला वाटतं की या मोहन जगतापांना मिळेल अशी राजकीय वर्तुळातून चर्चा आहे आणि बोललं देखील जाते। त्यामुळे विजयी उमेदवार म्हणून मोहन जगताप यांच्याकडे पाहिलं जातंय। मात्र उद्या निकाल आहे, अवघे काही तास शिल्लक आहे, त्यामुळं आता उद्या नेमकं गुलाल कोण उधळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।